रामकृष्ण हरी. खूप सुंदर मार्मिक शब्दात आपण आशीर्वचन दिलं. रामकृष्ण हरी माऊली. यानंतर परमपूजनीय आदरणीय कंठानंदजी स्वामी आपल्याला विनंती करते, आपण आपल्या मार्मिक वाणीतून आशीर्वचन द्यावं अशी विनंती राहील. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यंकरवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा मृतंगमय. ओम शांति शांति शांति. इथे उपस्थित असलेले समस्त भारत पुत्र व भारत कन्या, जोडणारा फार महत्वाचा असतो. जर जोडणारा नसला तर तो संबंध स्थापित होत नाही. वाळंज कुटुंब आणि त्या कुटुंबाला संतांसोबत जोडणारा व्यक्ती, तो जो निमित्त भगवंतांनी ज्यांना निमित्त बनवलेला आहे, हरिभक्त परायण नामदेव महाराज हरड, त्यांना भगवंतांनी निमित्त बनवलं आणि सत्संग वाळंज कुटुंबांना घडवून आणला. श्री नंदकुमार वाळंज, त्यांच्या सहधर्मिणी सौ वत्सलाताई, त्यांचे दोन चिरंजीव मिलिंद आणि सागर, त्यांच्या सहधर्मिणी, बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठला आवडी. काहीतरी नक्कीच पुण्य असेल, त्यामुळे हा कार्यक्रम घडून आलेला आहे. भारताने नेहमी समृद्धीची उपासना केलेली आहे, उत्कर्षाची उपासना केलेली आहे, शक्तीची उपासना केलेली आहे, बळाची उपासना केलेली आहे, सामर्थ्याची उपासना केलेली आहे. वेदांमध्ये येतं, न अयम आत्मा बलहीनेन लभ्य. जो बलहीन आहे त्याला आत्मप्राप्ती होत नाही. त्या बलाचा सदुपयोग कसा करायचा ते शक्य होतं संतांच्या संगतीमुळे. सत्संग जर असला तेव्हाच जीवनामध्ये मुक्तीचा अनुभव येतो, आणि ज्यावेळेस मुक्तीचा अनुभव येतो त्यावेळेस आपल्याकडे प्राप्त असलेलं सामर्थ्य, त्या सामर्थ्याचा सदुपयोग होतो. वाळंज कुटुंबाकडे समृद्धी आहे, सामर्थ्य आहे, पण त्या सामर्थ्याचा सदुपयोग कसा होईल याची काळजी हरिभक्त परायण नामदेव महाराज हरड यांनी घेतली. जसं आत्ताच थोड्या वेळपूर्वी उल्लेख करण्यात आला की सामर्थ्य बऱ्याच लोकांकडे असतं, पण ते सामर्थ्य तामसिक नसावं, ते सामर्थ्य सात्विक असावं. तर या कुटुंबाकडे ते सात्विक सामर्थ्य आहे, आणि यांच्यापासून प्रत्येकाने हा धडा घेतला पाहिजे, ही शिकवण घेतली पाहिजे की आपल्या सामर्थ्याचा सदुपयोग कसा करावा, ते सामर्थ्य चांगल्या कामासाठी कसं वापरल्या जावं. सध्या जगामध्ये सर्वकडे सामर्थ्य आहे, पण त्या सामर्थ्याचा सदुपयोग होत नाही आहे, आणि त्यामुळे ते सामर्थ्यच बऱ्याच लोकांचं जीवन विनाशाकडे घेऊन चाललेलं आहे. ऋषी परंपरा, संत परंपरा फार महत्वाची आहे. अमेरिकेच्या भूमीवर स्वामी विवेकानंद सत्य सनातन हिंदू धर्माची ध्वजा फडकवताना अमेरिकावासियांना म्हणतात भारताविषयी की द इंडियन नेशन कॅनॉट बी किल्ड. भारत हा कधीही नष्ट होणार नाही. डेथलेस इट स्टँड्स. भारत हा अजरामर आहे, अविनाशी आहे, अँड इट विल स्टँड सो लॉंग ॲज दॅट स्पिरिच्युअलिटी रिमेन ॲज अ बॅकग्राऊंड. जेव्हापर्यंत भारताच्या पाठीचा कणा अध्यात्म आहे तेव्हापर्यंत भारताला कोणीही स्पर्श करू शकत नाही. So long as her people do not give up their spirituality, जेव्हापर्यंत भारतातले लोक आपला अध्यात्म सोडत नाही त्यांना कोणीही स्पर्श करू शकणार नाही. नंतर जे म्हणतात ते
लोकांना ते पचवायला कठीण जाऊ शकतं. ते म्हणतात की बेगर्स दे मे रिमेन. आपल्याकडे पैसा कमी असणं म्हणजे दारिद्र्य नव्हे, सत्संगाचा अभाव असणं म्हणजे दारिद्र्य होय. कारण की सत्संगाचा अभाव असला आणि पैसा आला तर पैसा सांभाळता येणार नाही. रावणाला सुद्धा लक्ष्मी सांभाळता आली नाही, पण विभीषणाला सांभाळता आली, कारण विभीषण नारायणाच्या चरणी नतमस्तक होता. पण एकच कंडिशन आहे, लेट देम नॉट गिव्ह अप देअर गॉड्स अँड लेट देम नॉट फॉरगेट दे आर द चिल्ड्रन ऑफ सेजेस. भारतीयांनी त्यांना याचा विसर पडायला नको की आम्ही ऋषी संतान आहोत. बघा गमतीचा भाग कसा आहे, जेव्हा जेव्हा आम्ही पूजेला बसतो, सर्व समाज घडवून आणला, त्यांचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे. त्यांच्या माध्यमातून उत्तरोत्तर अधिकाधिक असे सोहळे घडत राहावं आणि त्यांचं जीवन समाजासाठी आदर्श स्थानी राहावं. आणि हरिभक्त परायण नामदेव महाराज हरड यांच्या माध्यमातून केवळ महाराष्ट्रात नव्हे, केवळ भारतात नव्हे, तर पूर्ण विश्वामध्ये हा जो सत्संग आहे प्रत्येकापर्यंत पोहोचावा. महाराज इकडे या. ओम शांति. धन्यवाद महाराज, आपके चरणों में कोटी कोटी याची देही याची डोळा भोगीन मी माझ्या मुक्तीचा सोहळा. मंडळी या परीस ते भाग्य तरी काय असावं नाही का या नरदेहास. म्हणून तर म्हटलं जातं ना, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, भरतखंडी नरदेह प्राप्ती, इह तो परम भाग्याची संपत्ती. अतिशय आनंदाचा असा क्षण आहे. परमपूजनीय स्वामी श्री कंठानंदजी महाराज, प्रवर्तक जागृत भारत विश्व अभियान नाशिक,